नमस्कार. सोलापूर महानगरपालिका माध्यमिक विभाग अंतर्गत सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 3 या शाळेतील विज्ञान शिक्षक आपणा सर्वांचं स्वागत करतोय. इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 11 अवकाश मोहीम. विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओ पाहत असताना समोर पुस्तक उघडे ठेवा, जेणेकरून या मोबाईलच्या डिस्प्लेमध्ये अक्षरं दिसणार नाहीत. तुम्हाला पुस्तकामध्ये अभ्यास करताना सोपं जाईल आणि योग्य ठिकाणी पुस्तकावर टिक करत चला, महत्त्वाच्या वाक्यांवर, व्याख्यांवर वगैरे. रात्रीच्या वेळी आपण ज्यावेळी आकाशामध्ये पाहत असतो तर आकाशामध्ये आपल्याला वेगवेगळे चांदण्या दिसत असतात. असंख्य लुकलुकते तारे वगैरे दिसत असतात. आपण लहानपणापासून त्याच्याकडे बघतो. लहान बाळ जेव्हा लहानाचं मोठं होत असतं तेव्हा आई देखील त्याला चंदा मामा म्हणून घास भरवत असते. म्हणजे आपल्याला अवकाशाचं आकर्षण लहानपणापासून आहे. अवकाश आणि आकाशमधलं थोडक्यात फरक. आकाश म्हणजे आपल्या पृथ्वीवरून जे काही दिसतं आपल्याला, आपल्या पृथ्वीभोवती असलेलं हवा, वातावरण वगैरे, इथंपर्यंत आपल्याला जिथंपर्यंत दिसतं त्याला आपण आकाश म्हणतो थोडक्यात. अवकाश म्हणजे आपल्याला जे दिसत नाही त्याच्या पलीकडे देखील खूप लांब जे काही ग्रह तारे आहेत, आपली सूर्यमाल्याच्या पलीकडचं देखील त्याला म्हणलेलं आहे अवकाश. तर आपल्याला लुकलुकणारे तारे वगैरे पाहण्यामध्ये लहानपणापासून आवड असतं. विशेषतः आता आपण सोलापूरमध्ये राहतो. सोलापूरमध्ये सूर्यप्रकाश जास्त असल्यामुळे आपल्याला दिसत नाही नीट. तरी देखील जर आपण शहराच्या बाहेर गेलं तर आपल्याला पाहिलात, त्यातल्या त्यात अमावस्येच्या दिवशी जर आकाशात पाहिलात, आकाश निरभ्र असेल तर आपल्याला आकाशात वेगवेगळे तारे, चांदण्या जे काही दिसते ते आपण पाहत असतो आणि खूप गंमत वाटतं. त्याचा शोध पूर्वीपासून मानवाने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच उत्सुकतेमधून अवकाश मोहीम राबवण्यात आले. इथं आकृतीमध्ये पाहू शकता, दुर्बिणीच्या साहाय्याने अवकाशामध्ये पाहत आहेत. तर 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाशयानाची निर्मिती केली गेली. अवकाश यात्रा करणे शक्य झालं. सूर्यमालेमध्ये विविध घटकांचं जवळून अभ्यास सुरुवात झालेला आहे. तर याच्यासाठी वेगवेगळे संशोधन मोहीम राबवल्या गेल्या. अवकाश मोहिमेचे 2 प्रकारमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. अवकाश मोहिमेचे 2 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. पहिलं प्रकार म्हणजे अवकाशाचं संशोधन करीत असताना पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रस्थापित कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करून त्याचे विविध प्रकारचे संशोधन करणे, पृथ्वीच्या कक्षेमध्ये म्हणजे पृथ्वीच्या जवळपासचा अभ्यास करणे, पृथ्वी त्यापासून आपल्याला जीवनोपयोगी गोष्टींचं उपयोग करून घेणे, हे त्या मोहिमेचं उद्दिष्ट असतं. तर दुसरं प्रकार हे पृथ्वीची कक्षा सोडून सौरमंडलातील व त्या बाहेरील विविध घटकांचा अवकाशयानात पाठवून अभ्यास करणे. पृथ्वीच्या जवळ जे काही अभ्यास आहे ते पहिला प्रकार आपण आकृतीमध्ये पाहू शकता. पृथ्वीच्या जवळ एक सॅटेलाइट दिसत आहे. याची आपण व्यवस्थित अभ्यास करणार आहे पुढं. पृथ्वीपासून जवळ आहे. तर दुसऱ्या याच्यामध्ये मध्यभागी सूर्य आहे, त्याच्या बाजूला सूर्याचे आजूबाजूचे ग्रह आहेत. तर दुसरा जो प्रकार आहे त्या मोहिमेचं उद्दिष्ट सौरमंडल. आता सौरमंडल दिसत आहे आपल्याला. तर त्या बाहेरील सौरमंडलचा अभ्यास व त्याच्या बाहेरील सौरमंडलाच्या बाहेरील विविध घटकांचा अभ्यास, त्याचं जवळून निरीक्षण करण्यासाठी अवकाश मोहीम काढणे, हे 2 प्रकार आहेत. विद्यार्थी मित्र हो, अवकाशयानातून
अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव हा रशियाचा युरी गागरिन होता. त्याने सन 1961 मध्ये पृथ्वीची परिक्रमा केली. त्यानंतर 1961 नंतर जवळपास 8 वर्षानंतर चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती अमेरिकेची नील आर्मस्ट्रॉंग. त्याच्यानंतर काही वर्षांनी 1984 मध्ये भारताच्या राकेश शर्मा यांनी सन 1984 मध्ये रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या. आपण यांची माहिती नंतर पाहणार आहे. सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला यांनीही अमेरिकेच्या नासा या संस्थेच्या अवकाशयानातून अवकाश भ्रमण केलेलं आहे. नासा अमेरिकेची संस्था आहे अवकाश मोहिमेसाठी. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, त्याचं शॉर्टकट आहे नासा. तर या उपग्रहाद्वारे आपण इथे पाहू शकता आकृतीमध्ये, या उपग्रहांचा उपयोग आपल्याला मोबाईल, आता सध्याला आपण मोबाईलवर अभ्यास करतो, या मोबाईलची कनेक्टिव्हिटी, याचं जे नेट आहे हे सर्व याद्वारे आपल्याला मिळत असतं. इथं आकृतीमध्ये पाहू शकता एक व्यक्ती मोबाईल टॉवरपर्यंत याचं रेंज गेलेलं आहे. टॉवरपासून इथं मी ब्रश करून दाखवतो, मोबाईल टॉवरपर्यंत रेंज गेलेलं आहे. इथून सॅटेलाईटकडून परत टॉवर, तिथून या ठिकाणी. तर अशा प्रकारे कनेक्टिव्हिटी असते. तर भ्रमणध्वनी, आपण मोबाईलला भ्रमणध्वनी म्हणतो, भ्रमणध्वनीसाठी सिग्नल हे सॅटेलाईटमधून येत असतं. तर ह्या सॅटेलाईट, आता ह्या अवकाश मोहिमेचं फलित म्हणून आपण सध्याला हे मोबाईल वापरतोय. आता अभ्यास तर मोबाईलवर चालू आहे. तर अवकाश मोहिमेची गरज आणि महत्त्व. या सॅटेलाईटमुळे जग एक वैश्विक खेड्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. आपण घरात बसून जगामधील कोणत्याही व्यक्तीशी आपण संपर्क करू शकतो. भारतातच नव्हे तर अमेरिका, जगामध्ये कुठल्याही देशामध्ये आपण कोणाशीही संपर्क करू शकतो. हे कृत्रिम उपग्रहांमुळे शक्य झालेलं आहे. फक्त मोबाईलसाठीच नाही, टी व्ही जे पाहतो टी व्हीसाठी आहे, हवामान अंदाजासाठी आहे, जमिनीवर कुठे काही नैसर्गिक आपत्ती येत असेल तर त्याच्यासाठी देखील या कृत्रिम उपग्रहाचा उपयोग होत असतो. कृत्रिम उपग्रहाची मी जरा एक आकृती दाखवतो तुम्हाला. कृत्रिम उपग्रह म्हणजे मानवाने सोडलेलं उपग्रह, जे पृथ्वीभोवती किंवा अवकाशामध्ये सौरमंडलमध्ये जे फिरत आहे ते आहे कृत्रिम उपग्रह, मानवाने सोडलेला. नैसर्गिक उपग्रह म्हणजे एखाद्या ग्रहाच्या नियमित कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू, म्हणजे उदाहरणार्थ पृथ्वीचा चंद्र, अशा इतर ग्रहांना देखील अनेक उपग्रह आहेत. तर कृत्रिम उपग्रह सर्वप्रथम पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक, रशियाने सोडलेला, त्याचं नाव आहे स्पुटनिक. 1957 साली अवकाशामध्ये पहिल्यांदा पाठवलेलं कृत्रिम उपग्रह. विद्यार्थी मित्र हो, आता कोरोनाचं लसीबाबतीत आपण ऐकत आहोत. तर रशियाने जे काही लस शोधलेलं आहे कोरोनावरील, तर त्या लसीचं नाव तुम्हाला माहीत आहे का? तर त्या लसीचं नाव देखील स्पुटनिकच आहे. या अवकाशामध्ये सोडलेल्या पहिल्या उपग्रहाचंच नाव त्या कोरोनावरील लसीला रशियाने दिलेलं आहे. बघा, म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ह्या अवकाशाचं सोडलेल्या उपग्रहांचं किती महत्त्व आहे. याचं आपण एक नाव, जे जगावरील संकट आहे ते संकट घालवण्यासाठी जे काही लस येत आहे त्या लसीला स्पुटनिक हे नाव दिलेलं आहे. म्हणजे याच्यावरून याचं महत्त्व कळतं आहे. तर या उपग्रहांमुळं पृथ्वीकडे संदेश पाठवण्यासाठी काही उपकरणं बसवलेली असतात. त्या उपग्रह
ला त्याच्या कामानुसार इतर उपकरणे बसवलेली असतात. उदाहरणार्थ आता मोबाईलसाठी असेल तर भ्रमणध्वनीचे मनोरे वगैरे असते, त्याच्याकडून येणारे संदेश तिथं पाठवण्यासाठी त्या उपग्रहामध्ये त्या प्रकारचे यंत्र वगैरे बसवलेले असतात. तर या उपग्रहाच्या भोवती सोलार पॅनल असतात. इथं आकृतीमध्ये ब्रश करून दाखवतो. हे सोलार पॅनल सूर्यमालेतील ऊर्जा शोषून घेत असतात. या सूर्याच्या प्रकाश ऊर्जेवर हे उपग्रह काम करीत असतात. यानंतर आपण उपग्रहाचे प्रकार पाहू. इथं पुस्तकात पान नंबर 137 वर वरच्या बाजूला रकाना आहे. इथं झूम करून दाखवतोय. आपण पुस्तकात बघू शकता. उपग्रहाचे प्रकार, उपग्रहाचे कार्य आणि भारतीय उपग्रह मालिकांची व प्रक्षेपकांची नावं. तर जे काही कृत्रिम उपग्रह आहेत ते हवेमध्ये अवकाशात घेऊन जाण्यासाठी जे काही वाहन लागतंय त्याला प्रक्षेपक म्हणलेलं आहे. भारतीय उपग्रहांची व प्रक्षेपकांची नावं इथं आपण बघणार आहे. प्रक्षेपक म्हणजे घेऊन जाणारं यान. उपग्रहाचा प्रकार, हवामानसाठी जे काही उपग्रह आहे त्या उपग्रहाचं कार्य काय, तर हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे. त्याच्यासाठी उपग्रह कोणकोणते आहेत, इनसॅट व जीसॅट. त्याचं प्रक्षेपक यान आहे GSLV. त्यानंतर आहे दळणवळण उपग्रह, कम्युनिकेशन. याचं काय काम आहे, तर आता जे काही आपलं दळणवळण, जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशातील विशिष्ट लहरीद्वारे संपर्क साधणे. आपण जे काही संपर्क साधतो ते या उपग्रहाद्वारे. त्या उपग्रहाचं नाव आहे इनसॅट व जीसॅटद्वारे त्याचं प्रक्षेपक यान जे आहे GSLVचं आहे. ध्वनी चित्र प्रक्षेपक उपग्रह म्हणजे टी व्हीवरील जे काही कार्यक्रम बघतो आपण घरामध्ये, म्हणजे आता सध्याला ऑस्ट्रेलियात मॅच चालू आहे आपली, तर ते जे काही मॅच आपण बघतो टी व्हीवर इथं घरात बसून, तर ते या उपग्रहाद्वारे शक्य आहे. ते पण इनसॅट व जीसॅट यान आहे GSLV. दिशादर्शक उपग्रह. विद्यार्थी मित्रो, आपण जर कधी प्रवासाला गेलात तर आपण कारमध्ये वगैरे एखादं गावाचा रस्ता शोधायचा असेल तर गुगल मॅप लावतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठं जायचं आहे तेथील सर्व रस्ता दाखवलं जातं. तर त्याचं देखील काम हे अत्यंत अचूकपणे रेखांश व अक्षांश दाखवून फक्त कुठं जायचं तेच नाही, जगातील कुठल्याही भागाची माहिती आपल्याला त्या गुगल मॅपद्वारे किंवा कोणत्याही ठिकाणचं लोकेशन आपल्याला जे काही कळतं त्याचं उपग्रह आहे नाव IRNSS. त्याचं यान आहे PSLV. आतापर्यंत GSLV होतं, तर PSLV आहे. सैनिकी उपग्रह, सैनिकांच्या दृष्टिकोनातून भूप्रदेशावरील माहिती संकलन करायचं काम या उपग्रहाद्वारे केलेलं आहे. पण इथं बघा तुम्ही पुस्तकामध्ये त्या उपग्रहाचं नाव दिलं आहे का, दिलं नाही. बहुतेक ते आपल्या संरक्षण विभागाशी निगडीत असल्यामुळं आपल्या शत्रू लोकांना काही कळू नये या हिशोबाने दिलेलं नसेल त्या उपग्रहाचं नाव. गोपनीयता, सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यापुढील भाग पृथ्वी निरीक्षक उपग्रह. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगले, वाळवंट, सागर, ध्रुव प्रदेशावरील बर्फ, इतर काही नैसर्गिक आपत्ती, इतर व्यवस्थापन, शोध, महापूर, ज्वालामुखीचा उद्रेक या सर्वांचं निरीक्षण करण्यासाठी जे सॅटेलाईट आहे त्या सॅटेलाईटचं नाव आहे IRS. त्याचं लॉन्च व्हेकल आहे PSLV. तर कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षा. सर्व उपग्रह पृथ्वीच्या भोवती फिरत आहेत. आपण सोडलेले काही त्या पृथ्वीच्या बाहेर देखील आहेत. तर ज्या सर्व उपग्रह एकसारख्या कक्षेमध्ये पृथ्वीमध्ये भ्रमण करत असताना पण त्यांची कक्षा मात्र वेगवेगळी असते. कारण एकाच पहिल्यांदा कक्षा म्हणजे बघूया आपण. इथे या ठिकाणी कक्षा दिसत आहेत. दोन तीन कक्षा दाखवलेल्या आहे. मध्यभागी पृथ्वी आहे. ब्रश करतो. ही पृथ्वी. ही जी आहे बाजूची ही कक्षा आहे.
ही एक कक्षा, दुसरी कक्षा, कारण वेगवेगळ्या कक्षेमध्ये उपग्रह ठेवावं लागतं, कारण एकाच कक्षेमध्ये ठेवलं तर त्यांचं धडक होऊ शकतं, अपघात होऊ शकतो. इथं आणखीन एक कक्षा दाखवलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळे कक्षा असतात. तर काही वर्तुळाकार असावी लागते, काही लंब वर्तुळाकार, काही विषुववृत्ताला समांतर, अशा प्रकारे वेगवेगळे कक्षा असतात. पृथ्वी भूपृष्ठावरून विविध उंचीवर, विशिष्ट उंचीवर हे उपग्रह सोडलेले असतात आणि ते पृथ्वीभोवती त्याच कक्षेमध्ये फिरत असतात. म्हणजे आता इथे एखादा उपग्रह असेल तर हा उपग्रह याच कक्षेमध्ये अशा प्रकारे सतत वर्षभर फिरत असतो. तर त्या कक्षेमध्ये उपग्रह फिरण्यासाठी त्याला जे काही बल द्यावं लागतं, त्या बलाचं सूत्र आहे. इथं आपण पुस्तकामध्ये पण पाहू शकता, पान नंबर 138. व्ही बरोबर वर्गमुळात GM भागिले R अधिक H. येथे G म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक आहे, M पृथ्वीचं वस्तुमान आहे, R पृथ्वीची त्रिज्या आहे कॅपिटल R, H उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची आणि R अधिक H म्हणजे दोघांची बेरीज, उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची त्रिज्या. तर याद्वारे वरील सूत्रावरून असं दिसून येतं की उपग्रहाला जे काही बल द्यायचं आहे ते त्याच्या वस्तुमानावर अवलंबून नाही. उपग्रहाची भूपृष्ठावरून उंची जेवढी जास्त वाढत जाते तेवढं त्याला कमी बल द्यावं लागतं. या कक्षांचे देखील 3 स्तर आहेत. उच्च कक्षा, भूपृष्ठापासूनची उंची 35,780 किलोमीटर ही उच्चतम कक्षा आहे. त्यानंतर मध्यम कक्षा 2,000 ते 35,780 पर्यंत आणि निम्न कक्षा त्याच्या खाली 2,000च्या खाली आणि कमीत कमी पृथ्वीपासून 180 किलोमीटर पर्यंत. उपग्रह प्रक्षेपक म्हणजे आता वाहन, थोडक्यात उपग्रह वर नेण्यासाठी जे काही आहे ते वाहन, त्याला आपण यान म्हणतो. तर उपग्रह त्यांच्या निर्धारित कक्षात स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकाचा उपयोग केला जातो. उपग्रह प्रक्षेपकाला सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल असं म्हटलं जातं. उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमावर आधारित आहे. तर आता न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम काय आहे तुम्हाला माहीत आहे, आठवलं असेल. ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. म्हणजे क्रियाबल व प्रतिक्रियाबल समान असतात. न्यूटनचा 3रा नियम, आपण एखादा चेंडू घेऊन भिंतीवर आदळलो तर भिंतीवर मारल्यानंतर तो चेंडू परत येतो, पण आपण जर वेगाने मारलं तर तेवढ्या वेगाने येतो, सावकाश मारलं तर सावकाश येतो. इथं क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल. तसंच फुगा देखील. आता सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल कसं जातं इथं आपण ह्या आकृतीमध्ये पाहू शकता. फुगामध्ये हवा भरलेला आहे आणि हा फुगा आपण जर जमिनीपाशी धरला तर त्या फुग्यातून हवा प्रेशरने त्या जमिनीवर आदळणार आहे. जमिनीवर आदळल्यावर जमीन आहे तिथंच राहते, पण फुग्याचं वजन कमी असल्यामुळं फुगा वरच्या दिशेला उडतो. तर हे याच नियमावर आधारित, न्यूटनच्या गतिविषयक नियमावर आधारित ह्या सॅटेलाइटचं, लॉन्च व्हेइकलचं प्रक्षेपण होत असतं. दुसरं एक उदाहरण सांगतो. परवा दिवाळीमध्ये तुम्ही हवेत उडवायचं रॉकेट उडवलं असाल. रॉकेटला ज्यावेळी आपण उदबत्ती लावतो त्याच्यानंतर रॉकेट, तुम्ही दिवाळीचं आठवा, प्रेशरनी खाली ठिणग्या येतात, तिथं प्रेशर तयार होतं जमिनीवर. प्रेशर दाबल्यामुळं ते रॉकेट एकदम हवेमध्ये जातं. अगदी त्याच तंत्रज्ञानानुसार हे उपग्रह प्रक्षेपक कार्य करीत असतं. इथं उपग्रह प्रक्षेपकाची आकृती आहे, खालच्या बाजूला आपण पुस्तकामध्ये पाहू शकता. जसं दिवाळीचं रॉकेट त्याच प्रकारचं आहे, त्याच तत्वावर, त्या प्रकारचं म्हणजे त्या तत्वावर खालच्या बाजूला प्रेशर देण्यासाठी, आग येण्यासाठी घन इंधनावर काम करणारे सुरुवातीचे रेटा पुरवणारे इंजिन असतात. तर खालच्या बाजूला, खालील बाजूला आपण बघू शकतो, मी झूम करतो इथं. त्याच्यानंतर वर या ठिकाणी
घन इंधनावर काम करणारा पहिला टप्पा. आता हे जे काही रॉकेट आहे, उपग्रह ज्यावेळी प्रक्षेपित होत असतो, तर याचं वजन खूप जास्त असतं. मी जेवढं वजन जास्त तेवढं ते वाहून नेण्यासाठी ऊर्जा देखील जास्त लागत असते. मग हे वरती जात असताना याचे वेगवेगळे टप्पे काम करीत असतात. सुरुवातीला पहिला टप्पा पेट घेतो. पेट घेतल्यानंतर त्यातील इंधनाचं वजन खूप जास्त असतं, म्हणून याचे वेगवेगळे टप्पे करतात. मग पहिल्या टप्प्यामधील इंधन संपल्यावर तेथील भाग जमिनीवर पडतात. म्हणून हे उपग्रह सोडत असताना, प्रक्षेपक सोडत असताना शक्यतो समुद्रावरून सोडत असतात, म्हणजे वरून जे काही भाग पडते ते पाण्यामध्ये पडतील. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर, जळून झाल्यानंतर दुसरा टप्पा आपोआप कार्य करायला लागतो. ते द्रव इंधनावर आहे. एक घन इंधन, एक द्रव इंधन. द्रव इंधन देखील पूर्ण संपल्यावर तो टप्पा देखील खाली गळून पडतो. नंतर तिसरा टप्पा, चौथा टप्पा, गरजेनुसार टप्पे वापरले जातात. काही वेळेला 2च टप्पे, काही वेळेला 3 किंवा 4 टप्पे. तर जिथपर्यंत प्रक्षेपण करायचं आहे, उपग्रह न्यायचा आहे, तिथपर्यंत त्या अंतरावर ते टप्पे अवलंबून असतात. आणि वरच्या बाजूला आपण आकृतीमध्ये पाहू शकता, वरच्या बाजूला उपग्रह ठेवण्याची जागा आहे. अगदी उपग्रह वरच्या बाजूला अगदी लहान असतं, पण त्याच्यासाठी इतकं मोठं अवकाश मोहीम प्रक्षेपक यान तयार करावं लागतं. याला खर्च देखील खूप आहे. मग याच्यावर उपाय म्हणून, याला खर्च खूप जास्त येत असतं, तर याच्यावर उपाय म्हणून अमेरिकेने स्पेस शटल तयार केलेलं आहे, ज्यात फक्त इंधनाची टाकी वाया जाते, बाकीचे सर्व भाग जमिनीवर येतात. आपण इथं आकृतीमध्ये पाहू शकता, हे स्पेस शटल आहे. एखाद्या विमानासारखं आहे हे. त्याच्या बाजूला इतर त्याचे साहित्य आहेत. तर ह्या स्पेस शटलमुळं फक्त इंधनाचा खर्च इतकंच येणार आहे, बाकीचं सर्व यान जमिनीवर विमान आल्यासारखं येणार आहे. आपण टी व्हीमध्ये वगैरे बऱ्याच वेळेला पाहिलं असेल. तर या उपग्रहांची गरज का बरं भासली आपल्याला? आपल्याला जर एखादं लांबची वस्तू पाहायचं असेल, तर आपण जरा उंचावर जाऊन पाहतो. शेतामध्ये वगैरे जर गेला तर बघा, थोडंसं उंचावर जाऊन आपल्याला पाहावं लागतं लांबची वस्तू. त्याच्यापेक्षा जास्त लांब पाहायचं असेल तर आणखीन उंचावर जावं लागतं. पण जर आपल्याला अवकाशात जर बघायचं असेल तर उंचावर गेलेलं बरं आहे. पण उंचावर का जावं लागतं? कारण आपण आता इथून सध्याला पाहिलं अवकाशामध्ये, तर गुरु आणि शनी हे 2 ग्रह जवळ येत आहेत. उद्या 20 तारखेला, 22 तारखेला आपल्याला जवळ दिसणार आहेत. तर ते पाहायचं म्हणून आपण जर अवकाशात पाहिलं, तर सध्याला ढग आलेला आहे. इथं आकृतीमध्ये आपण बघू शकतो, ढगाळ हवामानामध्ये अवकाश दिसत नाही. इथं शहर सोलापूर किंवा एखादं मोठं शहर आहे हे. तर अशा शहरामध्ये रात्रीच्या वेळी लाईट उजेडमुळं अवकाशातले चांदण्या दिसत नाहीत. इथं देखील दिसत नाही, या ठिकाणी देखील दिसत नाही. मग अशा वेळी मानवाला गरज भासली की एखाद्या उंच ठिकाणी दुर्बीण ठेवावं. तर अशा प्रकारचं दुर्बीण ठेवलं जातं. सर्व अडचणी दूर करण्यासाठी हाय क्वालिटीचं दुर्बीण ठेवलं जातं. पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर देखील यान पाठवले जातात. त्याच्यासाठी पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण जिथपर्यंत आहे त्याच्यापेक्षा जास्त बल द्यावं लागतं. म्हणजे त्याच्यासाठी हे सूत्र आहे, बल किती द्यावं लागतं? 11.18 गुणिले 10⁻³ मीटर पर सेकंद. इतक्या वेगाने जर प्रक्षेपक यान जर सोडलं गेलं तर ते पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाणार आहे. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त करून एखादे यान अंतराळात प्रवासासाठी पाठवायचे असल्यास त्यासाठी प्रक्षेपकाची गती 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढी असणे गरजेचे आहे. पुढील भाग आहे चंद्र मोहीम, मंगळ मोहीम. चंद्र आपल्या सर्वातील जवळची खगोलीय वस्तू. तर या मोहिमामध्ये चंद्र मोहीम ही सर्वात आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमा होत्या. अशा मोहिमा आजपर्यंत सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया सध्याचं, अमेरिका, युरोप, चीन, जपान आणि भारताद्वारे राबवल्या गेल्या. सोव्हिएत युनियनने पाठवलेली लुना मालिकेतील अवकाशयान चंद्राजवळ पोहोचली. तर 1959 मध्ये प्रक्षेपित केलेली लुना 2 हे असे पहिले यान तेव्हा
पासून ते 1976 पर्यंत पाठवलेल्या 15 यानांनी चंद्राचे रासायनिक विश्लेषण केले व त्याचे गुरुत्व, घनत्व, चंद्रापासून निघालेल्या प्राणांचे मापन केले. अंतिम 4 यानांनी चंद्रावर उतरून तेथील दगडांचे नमुने वगैरे घेतले. तर इथं आपण काही दगडांचे नमुने, इथं चंद्रावर गेलेल्या मानवांचे पहिला फोटो आहे अमेरिकेचं, त्या आकृतीमध्ये पाहू शकता. तर अवकाश मोहिमेमध्ये त्या ग्रहांवरील माती, दगड यांचा देखील अभ्यास केला जातं, तिथं असलेले द्रव्य. तर इथं आपण वेगवेगळ्या अवकाश मोहिमेमधील मिळालेल्या दगडांचे फोटो मी तुमच्यासाठी जमा केलेला आहे. यूट्यूबवर वगैरे आपण पण शोधू शकता, गुगलवर. तर इथं वेगवेगळे ग्रहांवरील वेगवेगळे दगडांचे फोटो आहेत. तर असे दगड किंवा अशी माहिती मिळू शकते. तसंच भारताने देखील 2008 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेने चंद्रयान-1 हे मोहीम प्रक्षेपित केलं. ते यान चंद्राच्या कक्षेमध्ये प्रस्थापित केलं. त्याने पृथ्वीवरून चंद्राची माहिती पाठवली. तर त्या माहितीमध्ये आपल्याला चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आहे हे शोधून सांगितलं. तर हे फोटो पहा, इथं पाण्याचे अस्तित्व असलेलं पहिले फोटो आपल्या भारताने शोधून काढलेला आहे, म्हणून भारतासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. तर हे शोधून काढणारं भारत हा प्रथम देश ठरलेला आहे. चंद्र मोहीमचे काही फोटो आहेत पहा, इथं चंद्रावरून अंतराळवीर आहे इथं, आणि पाठीमागे जे काही दिसत आहे इथं या ठिकाणी, ही आपल्याला पृथ्वीवरून जसं चंद्र दिसतं तसं चंद्रावरून पृथ्वी दिसते. पृथ्वी निळी दिसते. आपण ब्रश केलं इथं पाहू शकता. तर अशा प्रकारे चंद्रावरील फोटो आहे हे, इथे देखील पाहू शकता. आपल्याला जसं चंद्र दिसतं पृथ्वीवरून तसं पृथ्वीवरून चंद्रावरून पृथ्वी दिसते. मंगळ मोहीम. चंद्रानंतर पृथ्वीला दुसरी सर्वात जवळची जी खगोलीय वस्तू आहे ती म्हणजे मंगळ. मंगळाकडे अनेक राष्ट्रांनी याने पाठवलेली आहेत. मोहीम अवघड असल्यामुळं बरेच जणांची मोहिमा अर्धवट झालेल्या आहेत. पण भारताला अभिमान वाटावा अशी घटना म्हणजे 2013 नोव्हेंबरमध्ये आपण मंगळ मोहीम हाती घेतलं, मंगलयान सोडलं आणि सप्टेंबर 2014 मध्ये मंगळाच्या कक्षेमध्ये ते यानाने प्रवेश केला. तर याच मोहिमेवर आधारित आपण हिंदीमध्ये चित्रपट आहे, त्या चित्रपटाचं नाव आहे मंगळयान. या मोहिमेवर आधारित थोडंसं काल्पनिक घेतलेलं आहे, पण या मोहिमेवर आधारित एक चित्रपट काढलेला आहे. अक्षय कुमारचा चित्रपट तुम्ही पाहिला असाल TV वर किंवा थिएटरला जाऊन. तर त्या मोहिमेमध्ये, त्या चित्रपटामध्ये त्या मंगळयान मोहिमेची तयारी वगैरे सर्व काही दाखवलेलं आहे. TV वर लागल्यावर आपण पाहू शकता. तर मंगळ मोहीम हे एक अवघड मोहीम आहे, कारण चंद्रापेक्षा लांब असल्यामुळं. तरी देखील भारताने तिथे भारताची मोहीम यशस्वी झालेली आहे. तर अशा मोहिमेवर जाणारे वेगवेगळे अंतराळवीर इथं आकृतीमध्ये पाहू शकता. राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय. भारत रशिया संयुक्त अवकाश कार्यक्रमाअंतर्गत 2 रशियन अंतराळ संशोधकांना अवकाशात पाठवलं होतं. 8 दिवस अंतराळामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. इथं बघा त्यांची टीम आहे अवकाश मोहिमेची. या ठिकाणी भारतीय राकेश शर्मा. यानंतर कल्पना चावला. अवकाश मोहिमेमधील कल्पना चावला यांचे उपग्रहामधील फोटो आहेत बघा. उपग्रहामध्ये बसलेले कल्पना चावला. गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे तिथे केस बघा हवेमध्ये आहेत. आपल्यासारखं केस खाली जात नाहीत, हवेत राहतात. इथं देखील या फोटोमध्ये दिसेल आपल्याला
केस खाली येत नाहीत. याच्यावरून कळतं की गुरुत्वाकर्षण नसल्यामुळं केस खाली येत नाहीत. म्हणजे आपले केस कशामुळे खाली येतात? गुरुत्वाकर्षणमुळे. तर पंजाबमधून एरोनॉटिक्सची अभियांत्रिकी पदवी मिळवलेली 1988 मध्ये कोलोराडो विद्यापीठातून डॉक्टरेट झालेली. संशोधन मोहिमेदरम्यान 336 तास अंतराळात राहिलेल्या आहेत त्या. 1 फेब्रुवारी 2003ला अंतराळातून पृथ्वीवर येत असताना एक दुर्घटना घडली आणि कोलंबिया अवकाशयानाचा हवेमध्ये स्फोट झाला आणि यामध्ये कल्पना चावलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुढील अंतराळवीर आहेत सुनीता विल्यम्स. 2006 मध्ये डिस्कव्हरीमधून प्रथम अंतराळात प्रवास. 29 तास शटल बाहेर काम केलेलं आहे. शटल बाहेर म्हणजे उपग्रहाच्या बाहेर राहून देखील अवकाशामध्ये काम केलेलं आहे 29 तास. आणि एकूण अवकाशामध्ये 192 दिवस राहण्याचा विक्रम आहे. 29 तासाचं शटल बाहेरील काम म्हणजे इथं आपण आकृतीमध्ये बघू शकतो. उपग्रहाच्या बाहेर येऊन असं काम करीत असताना. उपग्रहाच्या आतमध्ये असेल तर तेव्हाच आपण पाहिलं कल्पना चावला यांचा फोटो. हे उपग्रहाच्या आतमध्ये आहे आणि हा फोटो जो आहे उपग्रहाच्या बाहेर. 29 तास शटल बाहेर काम करण्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावाने आहे. भारतानेही प्रक्षेपकाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप अभिमानास्पद कार्य केलेलं आहे. खूप प्रगती केलेली आहे. प्रक्षेपक तयार केलेले आहेत. जे भारताने तयार केलेले प्रक्षेपक 2500 किलोग्रॅम वस्तुमान इतकं वजनाचं साहित्य घेऊन जाणारं भारताने तयार केलेलं उपग्रह आहे. परवाच आपण 1-2 वर्षापूर्वी उपग्रहामध्ये आपण जवळपास 100 पेक्षा जास्त कृत्रिम उपग्रह एकाच प्रक्षेपणामध्ये आपण सोडलेलं आहे. ते देखील आपल्या भारताच्या नावाने रेकॉर्ड आहे. PSLV व GSLV हे प्रक्षेपित करणारे 2 वेगवेगळे प्रकारचे यान आहेत. ते भारतामध्ये आहेत. तर दूरसंचार ह्या प्रक्षेपणामुळं आपल्याला दूरसंचार, दूरचित्रवाणी, हवामान, लष्करी माहिती, त्यानंतर इंटरनेट सेवा किंवा शैक्षणिक माहितीसाठी एज्युसॅट असे वेगवेगळे उपग्रह आपण अवकाशामध्ये सोडलेलं आहे. शेतीसाठी देखील उपयोगी असे उपग्रह सोडलेले आहे जे हवामान कळाल्यामुळं आपल्या शेतीचं नुकसान न होता नैसर्गिक आपत्ती वगैरे लवकर कळू शकेल. तर हे सर्व काम भारतीय अवकाश मोहिमेचं काम इस्रो इथून होतं. त्याचा फोटो आहे इथं. तर विक्रम साराभाई हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हटले जातात. विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणतात. त्यांच्या प्रयत्नातून फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना 1963 मध्ये झाली. पहिलं उपग्रह प्रक्षेपण केंद्र थुंबा येथे स्थापन केलं गेलं. त्यांच्या प्रयत्नातून भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतराळामध्ये आपण सोडलेला आहे. तर अशा प्रकारे भारतासाठी अभिमानास्पद कार्य भारतीय संशोधकांनी केलेलं आहे. या प्रकरणातील शेवटचा भाग म्हणजे अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन. आता आपण इतके सॅटेलाइट सोडलेले आहे या पृथ्वीच्या कक्षेबाहेर, पृथ्वीच्या कक्षेमध्ये किंवा सौरमंडलामध्ये. तर कृत्रिम उपग्रहाबरोबर इतर मानवनिर्मित वस्तू पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहेत. आता हे कार्य काही उपग्रह काम करायचं संपलेलं आहे तरी देखील ते पृथ्वीभोवती फिरत आहेत. मग त्यापासून काही सुटे भाग वेगळे झालेले आहेत. काही जणांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्याचे भागाचे तुकडे उडालेले आहेत. असे जवळपास निरुपयोगी वस्तू 1 सेंटीमीटरहून जास्त असलेले पृथ्वीभोवती 2 कोटी तुकडे पृथ्वीभोवती फिरत आहेत. 1 सेंटीमीटरपेक्षा
मोठे असलेले, हे सगळे म्हणजेच अवकाशातील कचरा. आणि हा कचरा खूप धोकादायक आहे. विद्यार्थी मित्र हो, बंदुकीची गोळी आपण बघतो, बंदूक म्हणलं की लगेच गोळी लागली की माणूस मरतो हे आपल्या डोळ्यापुढे येतं. पण ती बंदुकीची गोळी असते किती छोटीशी असते, अगदी एवढी इतकीशी. तर ही गोळी जेव्हा आपण सहज असं डोक्याला लागलं तर काही होणार नाही, पण त्या गोळीला बंदुकीमुळं प्रचंड वेग मिळालेलं असतं. या वेगामुळं ती गोळी जर डोक्याला लागली तर डोक्यातून आरपार निघून जाते. त्याच्यापेक्षा प्रचंड वेगाने हे 2 कोटी तुकडे पृथ्वीभोवती फिरत आहेत. म्हणजे हे अवकाशातील कचरा पृथ्वीभोवती फिरत आहे प्रचंड वेगाने. मग हे जर कचरा अवकाशयानाला लागलं तर त्या पत्र्याला छिद्र पाडून आरपार निघून जातील, इतका प्रचंड वेग याच्यामध्ये आहे. त्यामुळं याच्यापासून उपग्रह प्रक्षेपणामध्ये एक मोठा धोका ठरू शकतो. तर हे कचरा गोळायचं, जमा करायचं आणि त्याची विल्हेवाट लावायची, ही एक आपल्यापुढं सगळ्यात मोठी समस्या आहे. तर ह्याचं व्यवस्थापन करण्यासाठी त्याच्यावर उपाय लवकर सापडेल असं आपण आशा करू. आणि इथं आपण या प्रकरणाची माहिती संपूयात. आपण ऐकलात त्याच्याबद्दल धन्यवाद. काही शंका असतील तर आपण व्हॉट्सॲपद्वारे प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.